बस बस. मला सांग, कुठून आलीस तू? गाव कुठलं तुझं? मी आंबेवाडीतून आली आहे, तालुका करवीर. या लाडकी लेक योजनेमध्ये तुझ्या बाबतीत काही फसवणूक झाली? हो. ठीक आहे, मला नेमकं काय आणि कसं हे सगळं डिटेल सांग. साहेब, मी लाडकी लेक योजनेत शिकायला तयार होते. माझं नाव आलं होतं त्यात आणि मला पत्र बी आलं होतं, पण मला शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेच नाहीत. मी गेली होती तिथे चौकशी करायला, पण त्या समध्याने नुसती उडवा उडवीचीच उत्तरं दिली मला. ते बोलले की तुम्हाला आधी पैसे भरावे लागतील, मग 3 महिन्यानंतर शिष्यवृत्तीचे पैसे मिळतील. आणि आमच्या परिस्थितीमुळे आमच्या वडिलांनी आमची जमीन विकली आणि पैसे गोळा केले, पण 3 महिन्यानंतर बी माझ्या खात्यामध्ये काहीच पैसे नाही आले. माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन बी नाही झालं आणि माझे 6 महिने फुकट गेले हो. आणि त्यामुळे माझ्या वडिलांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर आलं आणि त्याने आत्महत्या केली. हे सगळं ऐकल्यासारखं का वाटाले मला? आणि त्यामुळे माझी आई बी विधवा झाली. का कळत नाही या लोकांना? सरकार योजना आणतं ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या सुविधासाठी, आणि त्यातही हे लोक स्वतःची पोळी भाजून घेतात. यात जो कोणी सामील आहे ना, त्याला सोडणार नाही मी. काय करू? ते विष त्या विश्वंभरच्या ग्लासात कसं घालू मी? साहेब, पाणी. हे घे पाणी, घे पाणी पी. साहेब, PM ऑफिसमधून फोन आहे. काय म्हणतात बघ. हां जी सर. आता मला चान्स आहे, मी जाऊन पाणी आणते. करेक्ट है. हाँ जी, हाँ वो गवर्नमेंट वो गेस्ट हाउस में रुकने वाले. करेक्ट करेक्ट. विश्वंभर, आता तुझा खेळ खल्लास. हे पाणी प्यायल्यावर पुढच्या 4 तासात तुला हार्ट अटॅक येऊन तू मरणार.
काय करायलाय? ते पाणी घ्यायला आले होते. इकडे आणा, मी देतो. बसा तुम्ही. हे बघ, तुझ्या बाबतीत जे घडलं ते चुकीचंच आहे. त्याची चौकशी होईल. पण तू एकटी नाही आहेस. हे असं अनेकांच्या बाबतीत घडलं असणार. पण चांगली गोष्ट एक आहे की मला आज कळलंय. अर्थात तेवढंच तुझं दुःखही होतंय की मी सुरू केलेल्या योजनेमध्ये एवढा मोठा घोटाळा झालाय. खरं तर ना, ही योजना सुरू करताना माझा आणि माझ्या पक्षाचा उद्देश खूप चांगला होता. पण खालच्या लेवलला ही लोक स्वतःचा फायदा बघतात आणि आमचं नाव खराब होतं. पण मी सोडणार नाही या लोकांना. हा पीत का नाहीये? आता प्यायला तर बरोबर 4 तासामध्ये याला हार्ट अटॅक येईल. म्हणजे हे दिल्लीत घडणार आणि इथे कोणाला संशय पण येणार नाही. काकू अगं शुभू कुठे आहे? कॉन्फरन्स रूम मध्ये. काय झालं? नाही माझे काम होतं, आले. बरं. या प्रकरणाचा मी पूर्णपणे छडा लावणार. साहेब, तुम्ही माझ्यामुळे वाईट नका वाटून घेऊ. तुम्ही घ्या ना, पाणी पिया. शुभू